नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत अशा एका प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये मागील जे नगराध्यक्ष होते ते स्वतः या प्रभागामध्ये उभा टाकलेत आणि ज्या नगरसेविका होत्या त्या स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभा टाकल्यात. आपल्यासोबत राधाकिशन साबणे आहेत. ते भाजपकडून प्रभाग क्रमांक 8 मध्ये उभा टाकलेत. एकंदरीत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये उभा टाकलात भाजपकडून, काय सांगणार? प्रभाग क्रमांक 8 मध्ये जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा झालाय का? प्रभाग क्रमांक 8 मधून मागील 9 वर्षापूर्वी सौ सीमा हाफिज ह्या निवडून गेल्या आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र विष्णुभाऊ बोसकर गेलते. परंतु आम्ही ज्यावेळेस आता प्रभागमध्ये फिरायलो तर एकंदरीत लोकांचा बोलण्याचा कल पाहता सीमा हाफिज ह्या निवडून गेल्याच्या नंतर परत वार्डात किंवा आल्याच नाहीत. आणि जेव्हा जेव्हा महिला भगिनी त्यांचे काही काम घेऊन त्यांच्या घरी गेल्या, त्या घरी असताना सुद्धा वरतून सांगायचे म्हणा की बाई दिल्ली गए, बंबई गए, उनकी तब्येत ही बरोबर नाहीये. त्या महिला म्हणल्या आम्हाला त्या केव्हाच भेटल्या नाहीत. ह्या न भेटल्यामुळं म्हणजे नंतर ते वाढ झाला लावारीस. लोकांचं कसं होते की थोडं पैशाच्या लालचीत पडून लोक मतदान करतात, पण ते नंतर 5 वर्ष त्यांच्या सेवेला मुकतात. आम्ही महिलांशी चर्चा करत असताना महिलाचं म्हणणं आलं की आम्ही कोपनसाठी 5-5 हजार रुपये दिला लोकांना, घरकुलाला 20-25 हजार रुपये दिले. कोणाला दिले? हे दलाल माणसं का नगरसेवक कामात नव्हते. नगरसेवक कामात नसल्यामुळे त्यांना पर्याय काय दुसरा. तर म्हणजे अशा लोकांच्या तिथल्या व्यथा आहेत. आणि कुठं सफाई नाही, रस्ता नाही, नाल्या व्यवस्थित नाही, लाईट लावली नाही लोकांनी, या लोकांनी न गेल्यामुळं. आज वसमत शहरामध्ये प्रभाग नंबर 8 म्हणजे हे 1900 मताचा वार्ड आहे. प्रभाग सगळ्यात छोटा प्रभाग. त्याच्यामुळे आज सुद्धा वसमत शहरातले जे धनगे पैसेवाले लोक, त्यांची एक अशी भावना झाली, पैसे वाटायचे आणि आपण निवडून जायचं. परंतु आम्ही फिरत असताना ज्या वेळेस लोकांशी चर्चा करतो, लोक ह्यावेळेस म्हणले आम्ही मागच्या वेळेस सुद्धा ही चूक केली, पैसे घेतले, त्यांना निवडून दिलं, परंतु नंतर त्यांचा आमचा संपर्क होऊ शकला नाही. आज लोक हेच म्हणाले की आम्ही पाटील मतदान आम्ही या पैसेवाल्याला त्यांचे पैसे घेऊत, परंतु त्यांनाही मतदान करणार नाहीत. त्यांनी लोकांनी एक ठरवून टाकले ह्यावेळेस की जे प्रभागात असतील, जे कार्यकर्ते असतील, उदाहरणार्थ महेश भिशी आणि महेश भिशी बायको 2दा नगरसेवक राहिलेले, उपाध्यक्ष राहिलेले, मी सुद्धा मार्केट कमिटी 10 वर्ष हमाल मापाडी मतदार संचालक होतो. मी जेव्हा हमाल मापाडी संघात उभं टाकलो त्यावेळेस लोकांनी मला त्यांच्या ज्या प्रश्न होते ते त्यांनी मांडले की बाबा आम्हाला मागील 10 वर्षापासून जे आमचा संचालक होता, हालाकी हमाल मापाडी मतदारसंघ होता, परंतु त्यानं कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. तर मी त्यांना म्हणलं तुमचे काम काय सांगा मला. तर ते म्हणले आम्हाला भाववाढ नाही मागील 10 वर्षापासून. मी त्याच्या अगोदर पूर्व का. त्याच्यानंतर त्यांना ओळखपत्र नाही. ओळखपत्र याच्यासाठी गरजेचं असते. रात्री बेरात्री ते गाड्या भरतात आणि पोलीसवाले 12-1च्या नंतर त्यांना अडवत होते का कुठं गेलता, काय काम करायला, यांच्यावर काहीच नसायचं. आणि एक रविवारची सुट्टी, ह्या त्यांच्या 3 मागण्या, प्रमुख मागण्या. माझ्या बाजूलाच शिवाजी जोगदंड हे त्या मोठ्यात काम करत होते. यांना विचारा की मी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या की नाही. कसं असते, जेव्हा तुम्हाला जनता निवडून देते तर जनतेचे काम करणं त्या माणसाचे किंवा त्या उमेदवाराचे कर्तव्य असते. माझे नगरसेवकांना काहीच काम केलं नाही. माझी नगरसेवक तुमच्या प्रभागात गेले नाही तर काम काय करतील? बरं, ते आता नगराध्यक्ष पदाला उभं टाकलेत काँग्रेसकडून. आता ते एवढं कर्तव्यदक्ष नगरसेवक असतील तर मग लोकांची अशा भावना बोलायला पाहिजे नव्हतं. बरोबर आहे. लोकांना समस्या सांगितलं नाही का घरी जाऊन? ते साहेब भेटले पाहिजे ना. कसं आहे, श्रीमंत लोक आणि कार्यकर्ता माणूस याच्यात लोकांना फरक असते. आता आमच्या घराला गेट नाही, कुत्र नाही, एखादा साधा चपराशी नाही,
कोणी येऊन समजा आमच्या घरी येऊ बसू शकतो. आता ते पहा तुम्ही तिघं सगळं घरातून बसलेत की नाही. लोकांची भावना त्यावेळेस थोडं लोक पिचकतात, थोडं मोहाच्या लालची जातात. पण तुम्ही जर समजा त्या प्रभागात जाऊन तर मुलाखती घेतल्या किंवा भेटले तुम्ही जनतेला, तर जनता तुम्हाला बरोबर काय सांगतील. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, हे होते प्रभाग क्रमांक भाजपकडून 8 मध्ये उभा टाकलेले उमेदवार. एकंदरीत मागच्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही असा त्यांनी आरोप केलेला पाहायला मिळते. आणि तेच नगरसेवक आता नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून उभा टाकलेले पाहायला मिळतात. आणखी काय काय प्रश्न आहेत तुमची टक्कर कोणासोबत आहे, तुम्हाला काय वाटतं? आता माझी टक्कर जनता ठरवल. बरोबर आहे. शिवसेनेचा उमेदवार आहे तुमच्या इकडं, आहे ना, हा. पैसेवाला आहे, प्रभागाच्या बाहेरचा आहे. आज भले प्रभागात फिरायला रात्रंदिवस, त्याच्या 20च्या नंतर ते पण येणार नाही बाहेर, कारण ते मोठा व्यापारी आहे. व्यापारी आणि जर तुम्ही एवढे तुमच्या समजा तुम्ही समाजसेवक होते, तर तुम्ही तुमच्या वाड्यात का उभे राहील नाही? पैशा बॅगा घेऊन तुम्ही इकडे कशाला आले? तुमचं एवढं काम होतं तर स्वतःच्या वाड्यात उभं राहायचं. तसे आज आम्ही आमच्या वाड्यात उभं राहिलो. कारण दुसऱ्या वाड्यात उभं राहायचा तर तुम्हाला नैतिक अधिकार नसेल. लोकशाही आहे, उभं राहता विषय नाही काही. आणि एक दुसरे आमचे एक मित्र 5 वर्ष अध्यक्ष राहिलेले, त्यांनी 5 वर्षात काय काम केलं हे जनतेला सांगावं. ते कोणत्या पक्षाकडून आहेत? ते उभा टाकत. बरं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पण तुमच्या विरोधात उभा टाकलाय आहे की यांच्या विरोधात, त्यांची मिसेस आहे, मिसेसच्या विरोधात. पण शेवटी मिसेस काय ते शेवटी उमेदवार तेच मागच्या घडीला. जर तुम्ही 5 वर्ष काम केलं असतं तर तुम्हाला एवढं छोट्या वाट्यात उभा गरज पडली असती. तुम्ही तुमचा एखादा वाट तयार केला असतं, काम केलं असतं. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरसेवकाला उभा टाकला, कसं काय वाटतं, कशामुळे? आता हे तुम्ही त्यांना विचारा. त्यांना तिथं जाणं गरजे आहे, फार गरजे जाणं असेल म्हणून उभं राहिले असतील. कारण जनतेशिवाय 5 वर्ष एवढी केली की आज त्यांना परत ती जायची इच्छा व्हायली. बरं, आता तुम्ही म्हणताय की एकंदरीत सीमा हाफिज या वार्डाच्या पहिल्या नगरसेविका होत्या, बरोबर आहे, त्यांनी काही विकास केला नाही असं तुमचा आरोप आहे. पण एकीकडे पाहिलं तर तुमचे नेते म्हणतात ते आमच्या बहिणी आहेत. राजकारणात नात्या गोत्याच्या बहिणीगिनी म्हणावंच लागते. आणि कोण कोण दुश्मन असते का राजकारणात? हे राजकारण असते तत्वाचं पक्षात. शेवटी मित्र तो आहेच ना, थोडं त्या दुश्मन येऊन. आणि बहीण म्हणणं चांगलं आहे ना, वाईट आहे का? विरोधक म्हणतात बहीण आहे तर मग चोळीमध्ये देऊन टाकायचं. चोळीमध्ये जायदाद देत असतात, राजकारण नाही काय. समजा बहीण माझी चोळी मागायली तर जायदाद देईल ना, राजकारण थोडं देईल. इथं राजकारण वडील आणि मुलगा उभा राहते एकमेकाच्या विरोधात. काँग्रेस आणि भाजप एकच आहेत म्हणाले विरोधक. साहेब, आता काँग्रेस आणि भाजप म्हणायचा विषय कुठे येते इथं? काँग्रेस आज शिल्लक कुठे आहे का? कुठं केंद्रात आहे का, राज्यात आहे का, कुठे आहे? एका समाजाचं लेबल घेऊन आपण उभं राहिलो. पक्षाचं काय आज? म्हणजे समाजाच्या नावावर निवडणूक लढवते काँग्रेस. सरळ सरळ दिसेल साहेब. हो. प्रभागातील नागरिकांना काय आव्हान असेल? प्रभागातील नागरिकांना मी एवढं आवाहन करू इच्छितो की मी आणि माझे मित्र महेश भिसेच्या मिसेस, आमच्या वहिनी, आम्ही दोघं आपल्या प्रभागातलेच उमेदवार आहेत. आणि आपण जर जनतेनं जर आम्हाला आशीर्वाद दिला तर पुढील 5 वर्ष आम्ही सतत जनतेच्या सेवेत आम्ही राहू. जनतेची सेवा. काय सेवा करणार? जनतेला जे काही सुविधा असतात, जनतेला लागते पाणी, लाईट, रस्ता, नाल्या साफ करणे आणि काय छोट्या मोठ्या अडचणी असतात वैयक्तिक, त्या अडचणी धावून गेले तर जनतेला वाटते आपले काम खूप झाले. आतापर्यंत काय सोडवले प्रभागातल्या तुम्ही अडचणी? आता साहेब आम्ही आता उभं राहिलोत ना, सोडण्यासाठी उभं राहिलो. आम्ही सोडण्यासाठी उभं राहिलो. जेव्हा आम्हाला तिथं गेल्यानंतर महिला बहिणी सांगतात, पुरुष सांगतात की बाबा हे नाही ते नाही, तर आम्ही त्यांना हसून द्यालो, आम्हाला निवडून द्या. तुमच्या सुविधा आम्ही नाही दिल्या, 5 वर्षांत आम्हाला हकलून द्या. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, हे होते भाजपचे उमेदवार सामने. एकंदरीत पाहायला गेलं तर हे प्रभाग आता ज्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून उभा टाकल्यात ते या प्रभागाच्या नगरसेविका होत्या. आणि पाहायला गेलं तर मागेले जे नगराध्यक्ष आहेत श्रीनिवास पोरजवार, ते देखील या प्रभागामध्ये उभा टाकलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीत कुठल्याही प्रकारे या प्रभागात विकास झाला नाही असा थेट त्यांनी आरोप केलेला आहे.
नागरिकांनी आम्हाला निवडून द्यावं. आम्ही जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि संधीचं सोनं करू, असे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आता जनता कोणाला निवडून देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.